जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एकच नाव आठवतं, ज्योतिबा. कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीत विराजमान असलेले ज्योतिबा म्हणजे लाखो भक्तांचा आधार, दृष्टांचा नाश करून भक्तांचं रक्षण करणारा देव म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून आजही लोक संकटात किंवा दुःखात आणि अडचणीत सर्वप्रथम ज्योतिबाचं नाव घेतात. पालखी निघते तेव्हा गुलालाने भरलेलं आकाश, चांगभल्याचा गजर आणि भक्तांची अपार श्रद्धा हे दृष्ट अंगावर शहारे आणतं. अनेक भक्त नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यावर पायी चालत येऊन ज्योतिबाचे आभार मानतात. आम्ही आज कोल्हापूर पासून साधारण 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास करून वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबाच्या पालखी सोहळ्यासाठी आलो होतो. डोंगर चढताना प्रत्येक पावलागणिक चांगभलचा जयघोष कानावर पडत होता आणि गुलालाने लाल झालेला परिसर एक वेगळ्याच शक्तीची जाणीव करून देत होता. ज्योतिबा हे नवसाला पावणारे देव मानले जातात, म्हणून संकटात असलेला प्रत्येक भक्त इथे आशेने येतो. पालखीचा तो क्षण केवळ पाहण्यासारखा नव्हता, तर मनाच्या आतपर्यंत जाणवणारा अनुभव होता. हजारो भक्तांची श्रद्धा पाहून मन आपोआप नतमस्तक होतं. बोला ज्योतिबाच्या नावाने सांग भलं.